हाय, गुड आफ्टरनून. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत. जागृती शाळेतून आलेली होती आणि तुम्ही डबा बघू शकता तिचा की तिने काहीच खाल्लेला नाही. रोज अशीच करते, 8 वाजता जाते आणि 3 वाजता घरी येते आणि डबा खाल्लेला नसतो आणि काहीच खाऊन पण जात नाही ती. तर काय करायचं तिच्यासाठी? मग तिला आवडत होता डोसा, मग तिला डोसा बनवून दिला. त्याच्यात दादा पण आला की दादा बोलला की मला पण दे इशू, आणि मग त्याला दिला तो. आणि मग मला इकडे सांबार बनवायचा होता, त्याच्यासाठी मी तुरीची डाळ घेतली आणि मसूरची डाळ घेतली आहे. आणि ह्या भाज्या घेतल्या मी, कांदा, टमाटा, शेवगा, भोपळा, लसूण हे सर्व शिजवून घेतल्यात. त्याच्यात थोडं चवीनुसार मीठ पण तेव्हाच टाकून घेतलं आणि कुकरला लावून दिलं. पप्पांनी बोरं आणले होते, ते बोरं सर्वांनी खाल्ले, खूप गोड होते. आणि चहा तर माझा प्रत्येक व्हिडिओ, कारण जेव्हा व्हिडिओ बनवते तेव्हा चहाची वेळ पण झालेलीच असते. आणि मग इकडे मी फोडणीसाठी हिंग, जिरं, मोहरी आणि त्याच्यामध्ये थोडीसे मेथी पण घेतलेली होती, ती मी फोडणीला टाकली. आणि त्याच्यानंतर लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकली, कांदा टाकला, कढीपत्ता टाकला, हे सर्व छान परतून घेतलं. आणि त्याच्यामध्ये मग मी लाल तिखट, हळद, सांबार मसाला हे सर्व टाकून घेतलं त्याच्यामध्ये. ते छान परतल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये जे आपण शिजवून घेतलेलं होतं ते सर्व त्याच्यात घातलं आणि सर्वात शेवटी मग वरतून कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये. आणि गोड आंबट होण्याकरता मी इथे गूळ घेतलेला होता आणि कोकम घेतलेले होते, ते मी त्याच्यात टाकून दिले आणि छान अशी तिला उकळू दिली थोडा टाईम. कारण जेवढा पदार्थ उकळतो तेवढी त्याला चव पण वाढते, भाजीचं का असले ना. आणि इथे इडली बनवून घेतली होती. इडली पण खूप छान झालेली होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.